सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आपल्या भगवद्गीता सत्रामध्ये. भगवद्गीता चौथा अध्याय दिव्य ज्ञान, त्याच्याविषयी आपण चर्चा करत आहोत. 23व्या आणि 24व्या श्लोकावर आपण मागच्या सत्रामध्ये आपण बघितलं. तर 23व्या श्लोकात भगवंत सांगतायत, गत संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा यज्ञया आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. तर ते इथे म्हणतायत की जो व्यक्ती गतसंगस्य मुक्तस्य, 3 गुणांपासून मुक्त आहे, ज्ञान अवस्थित चेतसा, आणि त्याची जी बुद्धी आहे ती ज्ञानात स्थित आहे, आणि यज्ञ आचरत कर्म, त्याचे जे सगळे कर्म आहेत ते यज्ञासाठी केले जातात. यज्ञासाठी म्हणजे कोण? भगवान कृष्णांसाठी. समग्रम प्रविलीयते, असे त्याचे जे कर्म आहेत ते त्याला भगवंताकडे घेऊन जातात. 23वा श्लोक आपण पाहिला. 24व्या श्लोकात भगवंत सगळ्या गोष्टी कसं ब्रह्म आहे किंवा भगवत स्वरूप आहे हे आपल्याला बघायला शिकवतात. जसं ब्रह्मार्पणम, ब्रह्म हवी, त्याच्यानंतर अग्नी, नंतर हुतम, नंतर गंतव्य, नंतर कर्म, या सगळ्या गोष्टी आपण कशा आध्यात्मिक बनवू शकतो, कशा भगवत स्वरूप त्याला आपण बघू शकतो, त्या आध्यात्मिक आहेत स्वरूपाने, हे आपल्याला जेव्हा कळतं त्यावेळेला ते जे भगवंत, जे ब्रह्मस्वरूप आहे, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचणं सोपं होतं. तर इथपर्यंत आपण मागच्या सत्रात पाहिलं. आता आज आपण भगवंत आपल्याला 25 ते 33 यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आपल्याला सांगितले. जसं 24व्या श्लोकात भगवंतने वेगवेगळ्या यज्ञ आचरत कर्म, 23व्या श्लोकात भगवंत म्हणतात की सगळ्या गोष्टी यज्ञासाठी केल्या पाहिजे, किंवा यज्ञ समजून केल्या पाहिजे, किंवा यज्ञ स्वरूप आहेत असं आपण जाणून त्या केल्या पाहिजे. तर मग ते यज्ञ कसे कसे असतात, कुठल्या क्रियेला आपण यज्ञ म्हणतो, कुठल्या क्रियेला आपण यज्ञ म्हणत नाही, तर ह्या 25 ते 33 याच्यात दिलेले आहे. तर 25 ते 33 मध्ये 12 प्रकारचे यज्ञ भगवंत सांगतात, आणि हे यज्ञ करून आपल्याला एक गोष्ट प्राप्त करायची आहे, ती म्हणजे ज्ञान. ज्ञान अवस्थित चेतसा, आपल्या चेतनेमध्ये हे ज्ञान परिपूर्ण फिट झालं पाहिजे की काय योग्य आहे, काय योग्य नाही, कशाला योग्य म्हणायचं, कशाला योग्य म्हणायचं नाही. तर या सगळ्या गोष्टी 25 ते 33 मध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे, तर आता हा सेक्शन आपण बघूया. तर 12 प्रकारचे जे यज्ञ आहेत ते इथे आपल्याला दाखवले गेले. दैवमेवा परे यज्ञ, दैव म्हणजे काय? जे देवी देवतांसाठी केले जातात ते पण यज्ञ आहेत. जसं सहस्त्रचंडी यज्ञ केलं, गणपतीचं यज्ञ केलं, भगवान शंकरासाठी यज्ञ केलं, हे सगळे यज्ञ आहेत. पण हे यज्ञ आपले स्वतःहून इंडिपेंडेंट नाही, ते डिपेंडंट आहे. जसं समजा एखादा शहर आहे, जसं नाशिकमध्ये जो टॅक्स कलेक्ट होतो तो अल्टिमेटली कुठे जातो? तो वरती सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो. त्याच प्रकारे हे जे देवी देवता आहेत हे आपल्याकडून टॅक्स कलेक्ट करतात, किंवा यज्ञ स्वरूप काही वस्तू, काही क्रिया, काही शब्द हे कलेक्ट करतात. पण ते त्यांच्यासाठी नाही ठेवत, ते वरती भगवान कृष्णांना पाठवतात, विष्णूला पाठवतात. कारण यज्ञ आपण बघितलं, यज्ञ वै विष्णू, यज्ञ हे विष्णूंचं नाव आहे, आणि सगळ्या क्रिया विष्णूंसाठी करायला पाहिजे. म्हणून दैवमेवा परे यज्ञ, देवी देवतांसाठी सुद्धा आपण यज्ञ करू शकतो. पण ते कुठलंही यज्ञ, ते त्याचं जे फळ आहे ते स्वतः ठेवत नाही, ते पहिले भगवंताकडे देतात, आणि मग भगवंत त्यानुसार आपल्याला त्याचं फळ प्रदान करतात. म्हणून देवी देवतांसाठी जे यज्ञ केलं जातं ते इनडायरेक्टली भगवंतासाठी केलं आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. पण देवी देवतांचं यज्ञ हे पण यज्ञ आहे. दैवमेवा परे यज्ञ योगिन परिउपासते, ब्रह्माग्नव अपरे ब्रह्म यज्ञे नैवोपजुह्वति. तर इथे ते सांगतायत की दुसरं एक जे यज्ञ आहे, जसं पहिलं आपण देवी देवतांचं यज्ञ पाहिलं, आणि त्या देवी देवतांच्या यज्ञामध्ये जेव्हा आपण ब्रह्म अग्नो, म्हणजे जेव्हा देवी देवतांना परिउपासते, व्यवस्थित जेव्हा आपण देवी देवतांची सेवा करू, किंवा त्यांची उपासना करू, किंवा त्यांच्यासाठी यज्ञ करू, ब्रह्म अग्नव, तर ते जे आहे ते भगवंताकडे जातं. अपरे यज्ञ, बाह्य दृष्टीने जरी अपरे दुसऱ्यांसाठी दिसत असलं तरी ते
भगवंतासाठीच जातं. यज्ञे नैवोपजुह्वती. उपजुह्वती म्हणजे काय? ते भगवंताला प्रदान केलं जातं अग्नीच्या माध्यमातून. ठीक आहे. तर अग्नी हे जे देवता आहेत ते मीडिएटर आहेत. सगळी जे काही आपण यज्ञामध्ये सामग्री टाकतो ती अग्नी स्वीकार करतात आणि अग्नी जे आहेत ते भगवंताकडे देव भगवंत त्या त्या रिस्पेक्टिव्ह देवी देवताला ते पोहोचवतात. तर देवी देवतांचं पण यज्ञ आहे जे कर्मयोग किंवा कर्मकांड विधी करू इच्छितात, आणि ज्ञान योग्यांसाठी जे यज्ञ आहे ते कुठलं यज्ञम यज्ञ एव उपजुह्वती. ब्रह्म अग्नो, ते ब्रह्मस्वरूपाला आपल्या सगळ्या क्रिया अर्पण करतात आणि त्याला यज्ञम यज्ञेन एव उपजुह्वती. उपजुह्वती म्हणजे ते आपल्या क्रिया ज्या आहेत त्या ब्रह्म म्हणजे भगवंताच्या निराकार स्वरूपाला अर्पण करतात. आता 26 हा श्लोक जो आहे हा फार महत्वाचा आहे. इथे 2 प्रकारच्या लोकांविषयी आपल्याला सांगितलंय. ओके, इथे 2 प्रकारचे कुठले लोक आहेत? एक आहे गृहस्थ आणि एक आहे साधू वृत्तीचे लोक. तर त्या दोघांसाठी वेगवेगळे यज्ञ इथे दिलेले आहेत. बऱ्याच वेळेला जर आपल्याला विचारलं जातं, जसं इस्कॉन मध्ये तुम्हाला ब्रह्मचारी दिसतात, संन्यासी दिसतात, तर मग बाहेरच्या संस्थेतले दुसऱ्या संस्थेतले लोक आपल्याला विचारतात की असं शास्त्रात कुठे लिहिलंय की तुम्ही ब्रह्मचारी राहू शकतात किंवा ब्रह्मचारी व्रत तुम्ही घ्यायला पाहिजे? तर हा श्लोक तुम्हाला कोट करायचा. कुठला श्लोक कोट करायचा? 4.26. हे बघा, हा 4.26 आहे. इथे 2 प्रकारच्या लोकांविषयी सांगितलंय, एक ब्रह्मचारी एक गृहस्थ आहे. तेवढं आपण बघूया. तर दोघांसाठी यज्ञ वेगवेगळे. ब्रह्मचार्यासाठी यज्ञ काय? श्रोत्र आदिनी इंद्रिय, म्हणजे जे पंच ज्ञान इंद्रिय आहेत त्यांना एका अग्नीमध्ये आपल्याला टाकायचे. आता इंद्रियांना तर नाही टाकता येणार, पण जसं डोळ्यामध्ये एक अग्नी आहे. काय? कुठली अग्नी आहे? रूप खाण्याची अग्नी आहे. जिभेमध्ये रस चाखण्याची अग्नी आहे. कानामध्ये शब्द ऐकण्याची अग्नी आहे. अग्नी म्हणजे ती इच्छा आहे. मग आता ही जी अग्नी आहे, जी लालसा आहे, संयम अग्नी शुजुवती, ही लालसा संयम रूपी अग्नीत आहुती म्हणून आपण टाकतो. हे कोण करणार? हे ब्रह्मचारी करणार. ब्रह्मचार्यांसाठी इंद्रिय नियंत्रण. मग इंद्रिय नियंत्रण कसं सांगितलंय? हे पंच ज्ञानेंद्रियांच्या विषय वस्तूंना संयम रूपी अग्नीमध्ये जुह्वती. जुह्वती म्हणजे काय? टाकायचं तुम्हाला. ठीक आहे, अर्पण करायचंय तुम्हाला. म्हणजे संयम रूपी अग्नीमध्ये विषय वासनांना आपल्याला समर्पित करायचंय. म्हणजे त्यांचा उपभोग आपल्याला घ्यायचा नाही, तर त्याला समर्पण करत जायचे अग्नीसाठी. ठीक आहे, तर हा पहिला आहे. तर त्यांना संयम रूपी अग्नीमध्ये विषय वस्तूंना टाकायचंय. दुसरं आहे शब्दादी विषया अन्य. शब्द, रूप, रस, गंध हे जे विषय आहेत आणि अन्य जे काय आहेत, इंद्रिय अग्निषु जुह्वती. हे बघा, आता ते 2 शब्द आहेत, संयम अग्नी आणि इंद्रिय अग्नी. तर ब्रह्मचार्यांच्या किंवा साधूंच्या इंद्रियात पण अग्नी असते आणि गृहस्थांच्या इंद्रियात अग्नी असते, इंद्रिय अग्नी. पण विषय वस्तू त्याचा कॉन्टॅक्ट संपर्क न होऊ देतात संयम रूपी अग्नीत ती इच्छा ते समर्पित करतात. पण गृहस्थांना तसं नाही चाललं. शब्द आदी विषय जे आहेत इंद्रिय अग्नीमध्ये जुह्वती, त्यांना टाकायचे आहेत. म्हणजे जसं बघण्याची जी लालसा आहे, रूप बघण्याची लालसा आहे, ते पूर्ण करू शकतात. विवाह केल्यानंतर पंच ज्ञानेंद्रियांचा जो आनंद आहे, विषय वस्तूंचा जो उपभोग आहे, तो उपभोग गृहस्थ घेऊ शकतात. त्याला म्हणतात इंद्रिय अग्निषु. म्हणजे एखाद्याला काम वासना असेल तर त्या काम वासनेचा उपयोग कशासाठी करायचा? संतती उत्पन्न करायचा. म्हणजे त्या इंद्रियांमध्ये जी अग्नी आहे वस्तूला भोगण्याची, तिचा वापर करायचा आणि त्यातनं दुसरं सुंदर काहीतरी प्राप्त करायचं. जसं पती पत्नी जेव्हा एकत्र येतात त्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून एक सुंदर संतती उत्पन्न होते. म्हणजे दोघांच्याही देहात ती वासना आहे, ती अग्नी आहे, पण त्या अग्नीचा उपयोग केला एक सुंदर संतती प्राप्त करण्यासाठी. मग इथे त्यांची काम अग्नीही शांत होते आणि त्या अग्नीचं एक प्रकटीकरण सुंदर बालक किंवा बालिकेच्या रूपात येतं. तर इथे संयमच्या अग्नीत विषय वस्तू टाकायच्या आहेत. इथे इंद्रिय अग्नीमध्ये विषय वस्तू टाकून त्या अग्नीलाही शांत ठेवायचं आहे, कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे आणि त्यातनं दुसरी एखादी नवीन वस्तू आपल्याला निर्माण करायची, जसं संतती निर्मिती होते. ठीक आहे, तर 2 आश्रम आहेत, ब्रह्मचारी आणि गृहस्थ. इथे प्रभुपाद
तात्पर्यात लिहितात, हे मी तुम्हाला हायलाइट करतो. मॅरेज इज द प्रिन्सिपल ऑफ रिलिजियस लाईफ अँड देअरफॉर करंट इन ऑल सिव्हिलाइज्ड ह्युमन सोसायटी इन द वे ऑफ रिस्ट्रिक्टेड सेक्स लाईफ. म्हणजे काम भावनेचा तुम्ही आनंद घेऊ शकतात, पण त्याच्यासाठी तुम्हाला विवाह करणं आवश्यक आहे, अत्यंत गरजेचं आहे. जर एखादा व्यक्ती विवाह न करता विवाह बाह्य संबंध जर ठेवत असेल तर त्याचं जीवन कालांतराने यज्ञमयी होणार नाही, पण निश्चित रूपाने नारकीय होईल आणि पुढचा देह त्याला पशूंचा मिळेल, तिथे त्याला कुठल्याही नियमांची त्याच्याकडनं अपेक्षा ठेवली जाणार नाही. तर ज्यांना नियमरहित जीवन जगायचंय त्यांना प्राणी देह दिला जातो, मनुष्य जीवनातनं काढून त्यांना पुढचा जो देह प्राण्यांचा दिला जातो आणि मग तिथे ते कुठल्याही नियमांना समोर न ठेवतात विषय वस्तूंचा स्वीकार करतात. पण मनुष्य देह म्हटलं की तिथे संयम आला, तिथे विषय वस्तू कुठल्या ग्रहण करायच्या कुठल्या नाही याच्यावर आपल्याला नियंत्रण असतं. 27. आता 27व्या श्लोकात कोणाबद्दल दिले? अष्टांग योगी बद्दल दिले. हे अष्टांग योगी काय करतात आणि कसं आपलं यज्ञ करतात? तर सर्व इंद्रियांनी कर्माणी प्राणकर्मानी चापरे आत्मसंयम योग अग्नो. हे बघा, यांच्याकडे पण एक अग्नी आहे, कुठली? आत्मसंयम. आता आत्मसंयम, आता इथे बघा, आत्मसंयम ही जी अग्नी होती ती ब्रह्मचार्यासाठी दिली होती. आठवतो तुम्हाला? 26व्या श्लोकामध्ये श्रोत्रादी इंद्रियानग्ने संयम अग्नी. आता जर एखाद्या व्यक्तीला योग साधना करायची असेल तर इथे इंद्रिय अग्नीचं वर्णन केलेलं नाहीये, इथे आत्मसंयम योग अग्नो, त्या आत्मसंयम नावाच्या अग्नीचा वापर करायचा आहे. म्हणजे जो कोणी अष्टांग योग मार्गात जात असेल, जो कोणी योग साधना करू इच्छित असेल, त्याला पारिवारिक जीवनातनं पहिले निवृत्ती घ्यावी लागेल. येत आहे लक्षात तुमच्या? मागचा परत श्लोक दाखवू तुम्हाला एकदा परत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण 27वा श्लोक हा अष्टांग योगीसाठी आहे, म्हणजे ज्याला योग साधना करायची आहे, आज ज्याला आपण योगा म्हणतो. हे बघा, इथे 2 अग्नी आहेत. संयम अग्नी आहे ब्रह्मचार्यासाठी, श्रोत्र आदी शब्द आदींविषयी जे आहेत इंद्रिय अग्नी ही ग्रहस्थांसाठी. आता ज्या वेळेला अष्टांग योगासाठी वापरला गेला आहे तर तिथे कुठली अग्नी सांगितली गेली आहे? तिथे बघा आत्मसंयम्य, ही बघा इथे आत्मसंयम नावाची जी अग्नी आहे. म्हणजे अष्टांग योग जर करायचा असेल, योग साधना करायची असेल तर निश्चित रूपाने त्याला घर सोडावं लागेल, परिवारापासून लांब जावं लागेल. आलं लक्षात? आणि हा जो इंद्रिय संयम रूपी जो अग्नी आहे, त्या अग्नीमध्ये हे लोक काय करतात? त्यांच्या प्राणाला पहिले शुद्ध करतात. हे बघा इथे प्राण कर्मानी चापरे, त्यांच्या प्राणांना शुद्ध करतात आणि जुवती ज्ञान दीपिते, आणि शेवटी ते काय प्राप्त करतात? ज्ञान प्राप्त करतात. हे जे अष्टांगयोगी आहेत त्यांना काय प्राप्त होतं? ज्ञान दीपिते. ज्ञान दीपिते म्हणजे काय? त्यांना ज्ञानाची प्राप्ती होते. कशामुळे? त्यांनी सगळ्यात पहिले आत्मसंयम रूपी अग्नीचा वापर केला, त्याच्यात आपले प्राण शुद्ध केले, सर्व इंद्रियांच्या क्रिया त्या अग्नीत समर्पित केल्या आणि नंतर ज्ञानदीप, त्यांना ज्ञानाची प्राप्ती होते. ठीक आहे, हे झाले अष्टांग योगी. आता दुसरे पण यज्ञ आहे. आता सगळेच काही साधू संत होत नाही, गृहस्थी पण आहे. तर गृहस्थीत राहून एक यज्ञ जे सांगितलं सगळ्यात पहिले ते संतती उत्पन्न करणे. तर संतती उत्पन्न करणे म्हणजे सेक्स, हे सुद्धा शास्त्र म्हणतं यज्ञ आहे. जर पती पत्नी एकनिष्ठ राहिले, संतुष्ट राहिले एकमेकांमध्ये, तर ते जे वैवाहिक जीवन आहे त्याला सुद्धा यज्ञ म्हटलेलं आहे, जे आपण 26व्या श्लोकात बघितलं. आता 28व्या श्लोक. अजून दुसरं कुठलं यज्ञ करू शकतात ग्रहस्थ? द्रव्य यज्ञ. हे बघा, ते द्रव्य यज्ञ करू शकतात. म्हणजे आपल्याकडे जे धन संपत्ती आहे त्याचा योग्य वापर करून समाजाचं कल्याण करू शकतात. तपोयज्ञ, जसं उद्या सगळ्यात मोठी एकादशी आहे, तर एकादशी करणे, जन्माष्टमी करणे, शिवरात्री करणे, हे तप सांगितलंय. त्याला पण तपस्या म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे जाणून बुजून स्वतःवर नियम लादून घेणे जेणेकरून आत्मशुद्धी, त्याचं नाव काय? तपोयज्ञ. योग यज्ञ, अष्टांग योगाची पद्धती करायची, त्याला पण योग म्हटलेलं आहे. स्वाध्याय, रोज रामायण, महाभारत, भगवद्गीता
उपनिषद वाचणं, याला काय म्हटले? स्वाध्याय यज्ञ. हे बघा, म्हणजे आपण जर रामायण वाचत असू तर ते स्वाध्याय यज्ञ आहे. महाभारत वाचत असू, गीता वाचत असू तर त्याला सुद्धा, श्रीमद भागवत वाचत असू तर त्याला यज्ञ आहे असं म्हटलं गेलेलं आहे. त्याला स्वाध्याय ज्ञान यज्ञ. यतय संशित व्रता. आणि असा जो व्यक्ती आहे, या सगळ्या व्रतांचा, व्रतांचं इथे बघा, व्रत, हे जे व्रत आहे, यतय संशित, एकदम संशित म्हणजे स्ट्रिक्टली फॉलो करतो. यतय म्हणजे काय? त्या व्यक्तीला इथे साक्षात्कार, सॉरी, इथे यतय म्हणजे काय? इथे त्याला साक्षात्कार अशा व्यक्तीला प्राप्त होतो की मी वेगळा, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी भगवंताचा एक अंश आहे. यतय, त्याला असा साक्षात्कार प्राप्त होतो, तो साक्षात्कारी व्यक्ती होतो. तर इथे द्रव्ययज्ञ आहे, द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, हे इतक्या प्रकारचे यज्ञ इथे आपल्याला सांगितले. ठीक आहे. तर इथे जे स्वाध्याय आहे, विद्यार्थी जर आपला अभ्यास भगवंतासाठी करत असेल तर त्याला सुद्धा स्वाध्याय यज्ञ म्हटलं गेलेलं आहे. हे प्लीज लक्षात ठेवा. म्हणजे बघा, घर चालवताना गृहिणी किंवा एखादा ग्रहस्थ एकत्र येऊन संसार करत असतील भगवंतासाठी तर त्यांचा संसार हे यज्ञ आहे. मुलं उत्पन्न करणे यज्ञ आहे, मुलांना वाढवणे यज्ञ आहे, आईवडिलांची काळजी घेणे यज्ञ आहे. त्याच्यानंतर मुलं जर रोज नित्यनियमाने अभ्यास करत असतील, कला अवगत करत असतील, याला स्वाध्याय यज्ञ म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर इतक्या प्रकारचे हे यज्ञ इथे आहे. आता इथे परत अष्टांग योगाबद्दल सांगितलेलं आहे की अष्टांग योगी पूरक, रेचक आणि कुंभक अशा प्रकारे अपान, हे बघा इथे अपान दिसते तुम्हाला, पहिला शब्द अपान वायू, प्राण वायू, असे जे 5 प्रकारचे वायू आहेत, प्राणायाम परायण, तर ते व्यक्ती प्राणायामाची प्रॅक्टिस करून अपरे नियत आहार, नियत आहार म्हणजे काय? त्यांच्या आहारावर एकदम कंट्रोल ठेवून प्राणेषु जुह्वति, म्हणजे ते काय करतात? आपले जे प्राण आहेत, प्राणां म्हणजे काय? बाहेर जाणारे, प्राणेषु म्हणजे काय? आत येणारे. ठीक आहे. जुह्वति, आपल्या प्राणांची आहुती देतात, म्हणजे प्रत्येक श्वासावर ते भगवंताचं चिंतन करतात. हे बघा, प्राणेषु जुह्वति, जुह्वति म्हणजे अर्पण करतात, प्राणांमध्ये प्राण अर्पण करतात, म्हणजे प्रत्येक प्राण मी भगवंताला अर्पण करतोय. इतकी सुंदर भावना अष्टांग योगाची असते. त्याच प्रकारे प्रत्येक श्वासावर जर आपण भगवंताचं नाव घेऊ शकलो, प्रत्येक श्वासावर भगवंताची आठवण करू शकलो, प्रत्येक श्वासावर आपण भगवत स्मरण करू शकलो, तर त्याला पण यज्ञ म्हटलं गेलेलं आहे. तर अष्टांग योगी आपले प्राण, म्हणजे आत जाणं श्वास आणि बाहेर येणं श्वास, याच्यावर नियंत्रण करून आत्मशुद्धी करतो आणि ते प्राण जे आहेत ते भगवत स्मरणासाठी तो वापरतो. प्राणेषु जुह्वति. आता या 30 ते 33 मध्ये लिहून घ्या. 30 ते 33 मध्ये यज्ञाचं पर्पज काय आहे? पर्पज ऑफ सॅक्रिफाईस. 30 ते 33 मध्ये पर्पज ऑफ सॅक्रिफाईस इथे आपल्याला सांगितलं. तर सगळ्यात पहिला पर्पज काय आहे सॅक्रिफाईसचा, यज्ञाचा? तर ते बघूया. सर्व पेते यज्ञविदो यज्ञ शपित कल्मशः. शपित कल्मश म्हणजे काय? सगळे पाप धुतली जातात ज्या वेळेला तुम्ही कुठली क्रिया भगवंतासाठी करतात. शपित कल्मश, कल्मश म्हणजे पाप. यज्ञ शिष्ट अमृत बुजो, आणि यज्ञ केल्यानंतर जे शिष्ट म्हणजे जे राहिलेलं आहे, अमृत बुजो, आणि त्या अमृताचा, त्या भगवत प्रसादाचा जर कोणी आस्वाद करत असेल, यांती ब्रह्म सनातन, तर त्या व्यक्तीला भगवंताची निश्चित प्राप्ती होते. पण त्याच्या आधी सगळं काय? सर्वे प्येते यज्ञविदः, सर्व प्रकारच्या ज्या क्रिया आहेत
त्या यज्ञ रूपाने भगवंताला अर्पण करायच्या. भगवंताला अर्पण केल्यावर काय, क्षपित कल्मश, पाप धुतले जातील. हे बघा. आणि जो यज्ञाचा प्रसाद उरला आहे तो जर आपण ग्रहण केला तर निश्चित रूपी ब्रह्म सनातन त्या भगवंताची आपल्याला प्राप्ती होईल. पण त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, क्षपित कल्मश, सगळ्या पापातनं मुक्त व्हावं लागेल. आणि यज्ञ आपल्याला पापातनं मुक्त होण्यासाठी मदत करतो. दुसरा, आता कोणी म्हणेल की मग ठीक आहे, आम्हाला भगवंताची तर प्राप्ती करायची, पण त्याच्यासाठी सगळ्यात पहिले काय लागेल, इंद्रियांना शुद्ध करावं लागेल. कारण इंद्रियांमध्ये सध्या खूप वासना भरली आहे. तर त्या वासनेचं पहिले आपल्याला शुद्धीकरण करावं लागेल. कोणी म्हणेल की नाही केलं तर काय फरक पडतो, तर इथे त्यांनी सांगितलं 31व्या श्लोकात काय होईल. नायम लोकोस्ते अयज्ञस्य, जो व्यक्ती यज्ञ करणार नाही. अयज्ञस्य म्हणजे काय, म्हणजे नाही, यज्ञस्य म्हणजे यज्ञ, जो यज्ञ करणार नाही. नायम लोकोस्ते अयज्ञस्य कुतोन्य कुरु सत्तम न अयम लोक. हे बघितलं, न अयम लोक, या लोकातही तो आनंदी राहणार नाही. आणि कुतो अन्य, अरे इथून गेल्यानंतर काय त्याची शाश्वती की तो आनंदात राहील. म्हणून यज्ञ करणं, यज्ञ म्हणजे काय, भगवान कृष्णांसाठी सगळ्या क्रिया करणं किंवा त्यांना क्रियेचं फळ समर्पित करणं हे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. येते तुमच्या लक्षात. मग तुम्ही म्हणाल आम्ही शंकराला करतो, देवीला करतो, ते कुठल्या यज्ञात जाईल, ते देवी देवतांचे यज्ञ, ते इनडायरेक्ट यज्ञ झाले. ते जाणार कोणाकडे, शेवटी ते भगवंताकडे जाईल आणि तिथून भगवंत मग आपल्याला पाठवतात जे काय फळ आपल्याला द्यायचे. तर मग इनडायरेक्ट करण्यापेक्षा डायरेक्ट यज्ञ करूयात ना आपण, कारण भगवंत या सृष्टीचे रचयिता आहे. म्हणून ते म्हणतात यज्ञ केलं नाही तर ह्या जन्मातही आनंदी राहता येणार नाही आणि पुढच्या जन्माचा तर विषयच नाही. कारण पुढचा जन्म त्याला चांगला मिळूच शकणार नाही जर त्यांनी यज्ञ केलं नसेल. यज्ञ म्हणजे काय, भगवान कृष्णांच्या प्रसन्नतेसाठी कार्य. आता मग ठीक आहे बाबा की इतक्या प्रकारचे तुम्ही आम्हाला यज्ञ सांगितले. आता हे जे यज्ञ आहे इतक्या प्रकारचे, म्हणजे तुम्ही 12 प्रकारचे यज्ञ आम्हाला सांगितले, तर ह्या जगातही आपल्याला आनंदात राहता येणार नाही आणि पुढचाही जन्म नाही. मग आता हे जे तुम्ही सांगितलं आहे हे कुठे दिलंय आम्हाला ते पण सांगा ना, की तुम्ही मनाने सांगताय. एवं बहुविधा यज्ञ, हे बहु म्हणजे खूप सारे प्रकारचे जे यज्ञ तुम्ही, वीतता ब्रह्मणो मुखे, हे सगळं ब्रह्मात दिलेलं आहे. ब्रह्म म्हणजे काय, जे वेदशास्त्र आहेत. हे बघा इथे ब्रह्म, हे वेदशास्त्र हायलाइट केलं. तर हे कुठे दिलेलं आहे, ते मनाने नाही होत, ते शास्त्रोक्त पाहिजे. म्हणून तुम्ही कुठलीही पूजा जर करत असाल तर कृपया करून हे लक्ष द्या की ती शास्त्रोक्त आहे का. शास्त्रोक्त नसेल तर ती फळ देणार नाही. ठीक आहे. आणि वेगवेगळ्या क्रियांमधनं ही जन्म घेते. आणि एवं ज्ञात्वा विमोक्षसे, आणि ज्या व्यक्तीला हे कळतं की हे सगळे शास्त्रात दिलेलं आहे आणि या सगळ्या क्रिया भगवंतासाठी करायच्या आहेत, तर तो व्यक्ती काय हो, एवं ज्ञात्वा, हे जाणल्यावर विमोक्षसे, तो या भौतिक बंधनातनं मुक्ती प्राप्त करेल, तो इथून बाहेर पडू शकतो. आता शेवटचा श्लोक या सेक्शन मधला 30 ते 33 मध्ये, पर्पज ऑफ सॅक्रिफाईस. आता यज्ञ केल्यानंतर सगळ्यात फायनली मला काय प्राप्त करायचंय. ठीक आहे, मी भगवंताकडे तर जाईल, तो एक भाग आहे, पण मला स्पेसिफिकली काय प्राप्त करायचं होतं म्हणून मी यज्ञ करत होतो. श्रेयान द्रव्यमयाद यज्ञ, तर इथे त्यांनी श्रृंखला दिलेली की कुठलं यज्ञ कुठल्या यज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे. तर इथे ते सांगतात श्रेयान द्रव्यमयाद यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप, द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. म्हणजे इतके 12 प्रकारचे जे यज्ञ मी तुम्हाला सांगितले, किंवा भगवंत अर्जुनाला सांगता, अरे जे 12 प्रकारचे यज्ञ मी तुला सांगितले, सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. इतके सगळे यज्ञ केल्यानंतर मला काय प्राप्त करायचंय, दिव्य ज्ञान, ज्ञाने परिसमाप्यते. इतके 12 प्रकारचे वेगवेगळे जे मी यज्ञ करणार आहे किंवा केले आहे किंवा करेल कालांतराने, तर त्याच्यात तर पहिले 2 कॅटेगरी आहेत, द्रव्य यज्ञ आणि ज्ञान यज्ञ. द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञानयोग उत्तम. बरं, ज्ञान यज्ञ केल्यावर काय, ज्ञाने परिसमाप्यते, ते ज्ञानात म्हणजे दिव्य ज्ञानात त्याची परिणिती होणं अपेक्षित आहे. दिव्य ज्ञान म्हणजे काय, काम आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे
आणि त्याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी आपल्याला भगवंताची मदत 100% लागणार आहे. ठीक आहे. आता 34 ते 42 हा जो शेवटचा सेक्शन आहे हा फार महत्वाचा आहे आपल्यासाठी. आता इथे तीन गोष्टी आपल्याला सांगण्यात येतील. ते 34 ते 42 इथे ते सांगतील की जसं आता आपण बघितलं की इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ आहे, शास्त्र अध्ययन करणं, अष्टांग योग करणं, पण मग याच्या तुम्ही मनाने नाही करू शकणार आहे. मग अर्जुन म्हणतो अरे मनाने का नाही करू शकत? ते म्हणतं नाही, तसं नाही चालत. तिथे आध्यात्मिक जीवनासाठी तुला एक गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आहे, ती म्हणजे कोण? तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तुला एक जिवंत गुरु लागेल. तद्विधी, ते जे यज्ञाचं ज्ञान आहे, विधी समजून घ्यायचा प्रयत्न तुला करावा लागेल. कसा हो? प्रणिपातेन. हे बघा इथे प्र म्हणजे प्रकृष्ट, निपत म्हणजे पडणे, म्हणजे एखाद्या लाकडाच्या छडीसारखं. एखादी लाकडाची छडी जर तुम्ही सोडली ती कशी ताठ पडते, त्याला म्हणतात प्रणिपात. ज्या वेळेला तुम्ही, ज्याला आपण म्हणतो ना अष्ट अंग प्रणाम, तर जसं एखादं लाकूड पडलं की ते एकदम स्ट्रेट पडतं, तसं प्रणिपात. एखाद्या गुरुला शोधायचं, योग्य गुरुला, आणि त्याला जसं ते लाकूड पडतं तसं पूर्ण साष्टांग नमस्कार त्याला करायचा. म्हणजे त्या गुरुकडे तुम्ही जायचं आहे, एका गुरुला तुम्हाला शोधायचं, त्याला म्हणतात प्रणिपात. परिप्रश्नेनं, गुरुला गेल्यावर तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे. सेवया, त्याची तुम्हाला सेवा करायची आहे. आणि ह्या 3 गोष्टी केल्यानंतर, प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा, नंतर उपदेशन्ति ते ज्ञानम, ते गुरु तुम्हाला उपदेश देतील. बिना गुरु सेवेचा उपदेश घेतला तर तो पचत नाही, किंवा लोकांना वाटतं की काय फरक पडतो केलं नाही केलं, कारण कुठेतरी सेवा कमी पडते आहे. ज्ञानीनं तत्वदर्शीनं, हा गुरु कसा असला पाहिजे? तो तत्वदर्शी असला पाहिजे. तत्वदर्शी म्हणजे काय? ज्याने तत्वाचं दर्शन केलेलं असेल, म्हणजे थोडक्यात त्याने भगवंताचं दर्शन केलेलं असेल, किंवा भगवंताविषयी त्याला परिपूर्ण माहिती असेल, अशा गुरुला म्हटलं गेलं आहे तत्वदर्शी. तर अर्जुनाला भगवंत काय सांगतायत? मागच्या श्लोकाला कन्क्लूड कसं केलं? यज्ञ कशासाठी करायचंय? ज्ञान मनाला वाटेल तसं घ्यायचं का? नाही. काय करायचं? तत्विधी, जी यज्ञाची विधी आहे. प्रणिपातेनं, गुरु शोधायचा, गुरुकडे जायचं. परिप्रश्न, प्रश्न विचारायचे, सेवा करायची, आणि त्याच्यानंतर गुरु उपदेश देते. आणि ते ज्ञानम, ते जे ज्ञान आहे ते कोणाकडनं घ्यायचे? ज्ञानीनस तत्वदर्शन. हा जो ज्ञानी व्यक्ती आहे तो तत्वदर्शी असला पाहिजे, भगवंताविषयी त्याचं ज्ञान परिपूर्ण असलं पाहिजे. अशा गुरुकडनं घेतल्यावरच यज्ञ सफल होतं. कोणालाही घरी बोलवायचं, आग लावायची, आणि त्याच्यात काही 10-15 वस्तू टाकायच्या आणि काहीतरी मंत्र बोलायचे, याला यज्ञ म्हणता येत नाही. ठीक आहे. आता गुरुकडे जायचं, गुरुकडनं शिकण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता गुरुकडे गेल्यानंतर काय मला फायदा होईल? सगळ्यात पहिले ते सांगा, की गुरुकडनं ज्ञान घेतल्यावर मला काय फायदा होईल? तर तिथे 3 श्लोक दिलेले आहेत, 35, 36, 37 आणि 38. 4 श्लोकामध्ये दिलेले, ते आपण एक एक करून बघूया. सगळ्यात पहिले काय? यत् ज्ञात्वा न पुनर्मोहम. हे बघा इथे, यत् ज्ञात्वा, हे समजल्यावर, गुरुकडनं ज्ञान जे घेतलं ते समजल्यावर, न पुनर्मोहम, तुम्हाला किंवा तुम्ही कुठल्याही भ्रमात परत पडणार नाही. एवं यास्यासी पांडव, हे पांडुपुत्र, तुम्ही परत कधी भ्रमात पडणार नाही जर एक योग्य गुरुकडनं तुम्ही ज्ञान घेतले. येन भूतानी अशेषानी. तर इथे जे इतके भूतानी म्हणजे काय? भूत नाही, भूत म्हणजे जीवात्मा, म्हणजे ज्यांनी शरीर धारण केले, कुत्रा, मांजर, जे काही पशु पक्षी, मनुष्य, हे सगळे भूतानी, त्यांना बघण्याची दृष्टीच बदलून जाईल. द्रक्षसी, तुला दिसेल. आत्मन्य अथो मयी. मयी, आता इथे बघा परमात्म्याबद्दल सांगितलंय आणि इथे शब्द काय वापरतायत भगवंत? मयी. येन भूतानी अशेषानी. अशेष म्हणजे असंख्य जे जीव आहेत. द्रक्ष्यास्मी,
त्याच्या जो परमात्मा आहे, आत्मनी अथो मयी, मी तुला त्या परमात्म्याच्या ठिकाणी दिसेल. म्हणजे आपण म्हणतो ना, आमचे गुरु प्रत्येक हृदयात परमात्मा, नाही. परमात्मा म्हटलं की तो विष्णूच, कृष्णच, विषय संपला. दुसरं कोणालाही परमात्मा म्हणून स्वीकार करता येत नाही, इथपर्यंत की भगवान शंकर, माता पार्वतीला सुद्धा आपण म्हणू शकत नाही की ते प्रत्येकाच्या हृदयात आहे. ते आपल्या हृदयात प्रवेश करून सगळ्या गोष्टी जाणू शकतात, हा वेगळा भाग आहे. पण जर वास्तविक रूपाने जर तुम्ही म्हणत असाल की परमात्मा कोण आहे, ते भगवंत म्हणतात अथो मयी. मयी म्हणजे मीच, प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे. आणि द्रक्ष्यास्मी, मी, तू मला बघू शकशील. द्रक्ष्यास्मी म्हणजे काय? त्या प्रत्येकाच्या हृदयात तू मला त्या परमात्म्याच्या रूपात बघू शकतो. म्हणजे दोन गोष्टी, ते पुनर्मोह म्हणजे मोहात तू परत पडणार नाही, आणि प्रत्येकाच्या हृदयात मी वास करतो हे तू बघू शकशील. जर आपण यज्ञ केलं तर निश्चित रूपाने आपणही भगवंताला सगळीकडे बघू शकतो. दुसरं, अपि चेदसी पापेभ्यो सर्वेभ्यो प्रापकृत्तमः. ज्या वेळेला आपण यज्ञ करतो गुरुच्या निर्देशनानुसार, सर्व पापेभ्य, हे बघा इथे पापेभ्य सर्वेभ्य, सगळे पाप, पापकृत्तम. पापकृत्तम म्हणजे काय? पापीतला पापी व्यक्ती जरी असला, अपि चेत असी पापेभ्य, पापेभ्य म्हणजे पापी, सर्वेभ्य पापकृत्तम, त्याने सगळ्यात मोठे पाप जरी केले, तम, तम म्हणजे काय? सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात मोठे मोठे पाप जरी केले, सर्व ज्ञान प्लवेन. प्लव म्हणजे काय? पोट. एखादी नाव असते ना, सर्वम ज्ञान प्लव, ही ज्ञान रूपी जी नौका आहे, त्या नौकेचा आधार घेऊन व्रिजीनम, व्रिजीन म्हणजे काय? या दुःखमयी, व्रिजी म्हणजे दुःख, या व्रिजीनम संतरिष्यसी, या दुःखमयी संसारातनं तो तरुण जाईल. ठीक आहे. मग तो कितीही मोठा पापी असू, पापकृत्तम सगळ्यात मोठा पापी असू द्या, त्याने खूप सारे पापही जरी केले असतील, तर ह्या ज्ञानरूपी नौकेने सगळ्या पापमयी क्रियातनं तो मुक्त होईलच. या भौतिक दुःखमयी संसारातनं संतरिष्यसी, तरिष्यसी म्हणजे पार करणं, संतरिष्यसी म्हणजे पूर्ण पार करणं, तो कुठेही अडकणार नाही. कम्प्लिटली क्रॉस म्हणजे तो डायरेक्ट भगवंताकडेच परत जाईल, जर ही गीता आपण रोज वाचली, नीट समजून घेतली तर. आता इथे ते सांगतायत तिसरा बेनिफिट. पहिला होता मोह होणार नाही, दृष्टी शुद्ध होईल, सगळे परमात्म्याला बघता येईल. तिसरं, पूर्ण पापांचा नाश होईल, मग किती पापी असू द्या. आता चौथा भाग, यथा एधांसी समिद्ध. समिद्ध म्हणजे काय? जी लाकडाने यज्ञाच्या वेळेला लाकडं टाकली की ते अग्नी पेटवतात, समिद्धो अग्नी, समिधा आपण म्हणतो ना, समिधा अग्नी. ठीक आहे. एधांसी, एधा म्हणजे काय? लाकूड. भस्मसात कुरुते अर्जुन, जसं यज्ञाच्या वेळेला लाकूड, त्या लाकडाला जर आपण अग्नी लावली, भस्मसात, ते सगळं लाकूड जळून जातं रे अर्जुन. त्याच प्रकारे ज्ञानाची जेव्हा अग्नी लागेल ना, सर्व कर्माणी, जेव्हा ज्ञानाची अग्नी लागेल त्यावेळेला सर्व कर्मानी भस्मसात, जेवढे काही चांगले वाईट कर्म आहेत ते सगळे भस्मसात होऊन जातील, जर आपण ज्ञान अग्नी पेटवली तर. सॉरी. ठीक आहे. हा चौथा बेनिफिट इथे सांगितलेला आहे. आपले सगळे जे पाप पुण्य आहेत ते सगळेच्या सगळे जळून जातात, जसं लाकूड अग्नीत टाकल्यावर जळून जात. आणि शेवटचा बेनिफिट यज्ञ केल्याचा, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. म्हणून भगवंत काय म्हणतात, या संसारामध्ये ज्ञाना इतकं पवित्र काहीच नाही. पवित्रम इह विद्यते. हे बघा इथे पवित्रम इह, इह म्हणजे या जगात, विद्यते काहीच नाही या जगात विद्यमान.
तम तत् स्वयं योग संसिद्ध. आणि जो व्यक्ती ह्या योग साधनेमध्ये समसिद्ध म्हणजे पूर्णपणे निष्णांत होतो किंवा पूर्णपणे तो एक्सपर्ट होतो, कालेन आत्मनी विंदती, तो स्वतःमध्ये आनंद घ्यायला लागतो कालांतरात. आत्मनी विंदती, आत्मनी म्हणजे स्वतःमध्ये तो आत्मनी विंदती. विंदती म्हणजे तो स्वतःमध्येच रमायला लागतो, स्वतःमध्येच आनंद घ्यायला लागतो. ठीक आहे. तरी ते ज्ञानाचे 5 बेनिफिट रिझल्ट सांगितले: 35, 36, 37, 38. 35 मध्ये 2, 36 मध्ये 1, 37 मध्ये 1, 38 मध्ये 1. 35 मध्ये मोह होणार नाही, दृष्टी क्लिअर होईल की सगळे भगवंताचे अंश आहेत आणि मला म्हणजे भगवंताला तिथे बघू शकतो. 36 मध्ये पाप जळून जातील, 37 मध्ये पाप आणि पुण्य करण्याची वृत्तीच नष्ट होऊन जाईल आणि 38 मध्ये तो व्यक्ती पूर्णपणे शुद्ध होईल. बाहेरून त्याला कुठलीही गोष्ट त्रास देऊ शकणार नाही आणि तो स्वतःमध्ये आनंद घ्यायला लागेल. ठीक आहे. आता मग अर्जुन म्हणतो, अरे पण हे सगळं समजून घ्यायला काही वेळेला पटतं, काही वेळेला पटत नाही. आता शेवटच्या 4 श्लोकात 39, 40, 41, 42 इथे भगवंत काय सांगतील? सगळ्यात पहिले जर काही अपेक्षित केलं जातं कोणाकडून तर ते आहे श्रद्धा. तर ज्ञान प्राप्तीसाठी श्रद्धेची खूप मोठी भूमिका आहे, ती भगवंत इथे क्लिअर करतायत. तर 4 श्लोकांमध्ये बघा, प्रॉपर 4 श्लोकांमध्ये ज्ञान प्राप्तीसाठी श्रद्धा किती गरजेची आहे ते इथे सांगतात. श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्यालाच लभते ज्ञानम, त्याला ज्ञानाची प्राप्ती होईल. तत्परम संयतेंद्रिय, आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्या व्यक्तीला इंद्रियांवर संयम करावा लागेल. संयत इंद्रिय ज्ञानम लब्ध्वा, आणि असं केल्यानंतर त्या व्यक्तीला ज्ञान जेव्हा प्राप्त होईल, पराम शांती, त्याला परम शांतीची प्राप्ती होईल. अचिरेनाधिगच्छति, अचिरेन म्हणजे खूप लवकर त्याला गच्छती म्हणजे प्राप्त होईल. कसली? पराशांती. बघा इथे पराशांतीची त्याला खूप लवकर प्राप्त होईल आणि तो भगवंताकडे जाण्यास तयार होतो. एखादा व्यक्ती त्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे, पण तो का ज्ञान प्राप्त करू शकत नाही त्याचं कारण इथे दिले. अज्ञश्च, तो व्यक्ती अज्ञानी आहे. च अश्रद्धदानश्च, आणि त्याला भगवंताच्या शब्दावर विश्वास नाही. संशयात्मा, असा व्यक्ती कायम संशय करत होतो. असं का बोललं, असं का झालं, हे काय शास्त्रात, ते काय. असा व्यक्तीचा काय होतो? विनश्यती, त्याचा विनाश होतो. नायम लोकोस्तिन परो, ह्या लोकातही त्याला आनंद मिळत नाही आणि परलोकातही त्याला आनंद मिळत न. सुखम, इथेही सुख नाही, पुढेही सुख नाही. कोणाला? संशयात्मनः, जो संशय घेतो भगवंताच्या शब्दांवर त्याला इथेही आनंद मिळत नाही आणि पुढच्या जगात पण किंवा पुढच्या देहातही त्याला आनंद मिळत नाही. संशयात्मा विनश्यती, त्या संशय करणाऱ्या व्यक्तीचा निश्चित रूपाने विनाश होतो. विनाश होतो म्हणजे काय? तो चुकीच्या गंतव्यस्थानाला पोहोचेल. म्हणजे इथून आपल्याला मुंबईला जायचं, पण कुणी गेलं कलकत्त्याला, म्हणजे काय? विनाश झाला ना, त्याचा वेळ गेला, रिसोर्सेस गेले, परत तो क्लेश झाला आणि तिथून परत इथे येणं. त्याच प्रकारे जो भगवंताच्या शब्दांवर विश्वास ठेवत नाही त्याचा विनाश निश्चित आहे. कारण इथे भगवंताने जे नियम बनवून ठेवलेले आहे त्या नियमानुसार सृष्टी चालते आणि भगवंत इथे त्या सृष्टीच्या नियमांना आपल्या समोर ठेवत असतात. जर ट्रॅफिकचे नियम पालन केले नाही तर नुकसान कोणाचं आहे? आपलं की न पालन करण्याचं? न पालन. त्याचबरोबर भगवंत सांगतात की मी जे सांगतो त्याचं जर पालन केलं नाही तर तुम्हाला दंड पडेल. जर ट्रॅफिकचे नियम जर तुम्ही तोडले तर पोलीसवाल्याने पकडलं तर दंड लागतो. तसं इथे आहे, निसर्ग आहे, नियम आहेत, नियमांना बनवणारा व्यक्ती इथे नेमून ठेवलेला आहे आणि या सगळ्यांचे नियंत्रक भगवंत आहे. म्हणून आपल्याला आनंदी राहण्यासाठी भगवंत हे सगळे नियम आपल्याला सांगतात. आता शेवटचे 2 श्लोक. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशय आत्मवंतम न कर्माणि निबंधन्ति धनंजय. अर्जुनाने पहिल्या अध्यायात सांगितलं की मी जर माझ्या आप्तेष्टांना मारलं तर मला पाप लागेल. तरी ते भगवंत त्याला काय सांगतायत? योग संन्यस्त कर्माणं. संन्यस्त कर्माणं म्हणजे काय? कर्मफळाची तू अपेक्षा सोडून दे. ज्ञान संचिन्न संशय, ज्ञानाचा वापर कर आणि सगळे संशय नष्ट कर. असं केल्याने काय? आत्मवंतम न कर्माणि, असा जो आत्मवंतम व्यक्ती आहे. आत्मवंत म्हणजे काय?
ज्याने स्वतःला जाणून घेतलेलं आहे असा व्यक्ती, त्याला म्हणतात आत्मवंतम. असा जो आत्मवंतम व्यक्ती आहे, जो स्वतःमध्ये स्थित आहे, न कर्माणी, त्याला कुठलंही कर्म निबद्धंती, बाधत नाही. कर्म कधी बाधेल? जेव्हा आपण कर्मफळाची इच्छा त्यागत नाही. कर्मयोगी कोणाला म्हणायचं? ज्याने कर्मफळाची इच्छा त्यागली. सगळ्यात पहिलं लक्षण आहे त्याचं. दुसरं, ज्ञान संशिन्न, सगळे संशय नष्ट झाले. आणि आहे झाल्यानंतर तो आत्मवंतम झाला. आत्मवंतम म्हणजे काय? स्वतःच स्थित आहे, त्याला आत्मसाक्षात्कार झाला. आणि अशा व्यक्तीने काही कर्म केले तरी कर्माने न निबद्धंती, त्याला ते कर्म बांधू शकत नाही. म्हणून आता भगवंताचा शेवटचा इशारा देत आहे, हे अर्जुन, काही जरी झालं, तस्मात अज्ञान संभूतम. तर ते इथे अर्जुनाला सांगतायत, हे जे अज्ञान आहे अर्जुना, तस्मात अज्ञान संभूतम, आपल्या हृदयात, हृदस्थम, हृदस्थम म्हणजे काय? हृदयात काय स्थापन झालेलं आहे? अज्ञान. संभूतम, संभूतम म्हणजे काय? स्थित झालेलं आहे. ज्ञान आसीन आत्मन, आसीन म्हणजे काय? तलवार. ज्ञान रूपी तलवाराने या अज्ञान रूपी जी गाठ पडलेली हृदयामध्ये, त्या गाठीला छित्व, छित्व म्हणजे कापून टाक. संशय, त्या संशय रूपी गाठीला अर्जुन तू काय कर? कापून टाक, जी अज्ञानामुळे तुझ्या आपल्या हृदयात तयार झाली आहे. हृदयात स्थित आहे, हृदस्थम म्हणजे स्थित आहे. तिला सोडता येईल का? नाही. ते म्हणते इतकी कडक आहे ती गाठ की तिला कापावंच लागेल, त्याला दुसरा पर्याय नाही. तर ही संशय रूपी तू जी गाठ आहे, तिला चित्व, तिला काप, आणि अतिष्ठ, उत्तिष्ठ भारत, आणि उभारा आणि युद्धाला तयार हो. तर अशा प्रकारे भगवंत इथे अर्जुनाला दिव्य ज्ञान देत आहेत. दिव्य ज्ञानाचे आज आपण पहिले यज्ञ पाहिले, यज्ञानंतर यज्ञाचं पर्पज पाहिलं. यज्ञाचं पर्पज असतो ज्ञान प्राप्त करण्यासाठी. ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुची आवश्यकता आपण बघितली 34व्या श्लोकात. त्याच्यानंतर गुरुची सेवा केल्यानंतर गुरु ज्ञान देतील. त्या ज्ञानाचे काय काय फायदे आहेत 35 ते 38 मध्ये पाहिलं. आणि ज्ञान प्राप्तीसाठी लागणारी सगळ्यात मोठी सामग्री ती आहे श्रद्धा. आणि ती श्रद्धा आली की मग ज्ञान येणार आणि आपण या अज्ञानातनं मुक्त होणार. ठीक आहे. हरे कृष्ण.